नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले एसपी प्रश्न संच मध्ये। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। मित्रांनो, आज आपण पोलीस भरती या भरती संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर मग व्हिडिओला सुरुवात करा। फेब्रुवारी 2024 मध्ये भारताचे लोकपाल अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर न्यायमूर्ती AM खानविलकर हे आहे। महाराष्ट्र शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? उत्तर चैत्रमन पवार यांना जाहीर झालेला आहे। खेलो इंडिया हिवाळी गेम्स 2024 मध्ये महाराष्ट्र राज्याने किती सुवर्ण पदके जिंकली आहेत? उत्तर 22 सुवर्ण, 7 रौप्य, 8 कांस्य, 7 ही पदके जिंकलेली आहेत। महाराष्ट्र शासनाच्या मुख्य निवडणूक अधिकारी पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर चौकली यांची करण्यात आलेली आहे। नुकतीच इस्रोच्या दुसऱ्या स्फोटची पायाभरणी कोणत्या राज्यात करण्यात आली आहे? उत्तर तामिळनाडूमध्ये करण्यात आलेली आहे। IBI द्वारे वार्षिक वित्तीय साक्षरता सप्ताह केव्हा आयोजित केला जातो? उत्तर 26 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान केला जातो। तरुण मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने सरकारने उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये सुरू केलेल्या मोहिमेचे नाव काय आहे? उत्तर मेरा पहला वोट देश के लिए ही मोहीम सुरू केलेली आहे। जागतिक बौद्धिक संपदा निर्देशक 2024 नुसार कोणत्या आहे? उत्तर 42व्या स्थानी आहे। वर्ल्ड ग्लोबल काउन्सिलने भारतासाठी नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? उत्तर जैन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदिक जयपूरने कोणत्या देशासंदर्भात आयुर्वेदिक आणि पारंपरिक औषधांमध्ये शैक्षणिक सहकार्यासाठी सामंजस्य करार स्वाक्षरी केलेली आहे? उत्तर थायलंडवर केलेली आहे। या मोहिमेसाठी किती अंतराळ वेळाचे नामांकन करण्यात आले आहे? उत्तर 4 चे नामांकन करण्यात आले। पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियन 2024 मध्ये भारतासाठी सुवर्ण पदक कोणी जिंकले? उत्तर सुहास यथिराज, प्रमोद भगत आणि कृष्णा नागर यांनी जिंकलेले आहे। फेब्रुवारी 2024 मध्ये कोणत्या देशाला FATFचा द ग्रेट लिस्ट म्हणून काढून टाकण्यात आले आहे? उत्तर संयुक्त अरब अमिराती UAE ला काढण्यात आलेली आहे। महाराष्ट्र राज्यातील किती आरोग्य पायाभूत सुविधा प्रकल्पाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे? उत्तर 15 यांच्या हस्ते झालेले आहे। थायलंडमध्ये पार पडलेल्या जागतिक पॅरा बॅडमिंटन अजिंक्यपद पॅरा बॅडमिंटन चॅम्पियन 2024 मध्ये स्पर्धेत भारतीय संघाने एकूण किती पदके जिंकली आहेत? उत्तर 18, 3 सुवर्ण, 8 रौप्य आणि 11 कांस्य ही पदके जिंकली आहेत। कोणत्या शहराने भारतातील पर्यटकांसाठी 5 वर्षाचा बहुप्रवेश व्हिसा सुरू केला आहे? उत्तर दुबईने केलेला आहे। जगातील पहिले वैदिक घड्याळ कोठे स्थापित केले आहे? उत्तर उज्जैन येथे स्थापित केलेले आहे। वेगवान गोलंदाज वॅगनरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे? उत्तर न्यूझीलंडचा खेळाडू आहे। हरियाणामध्ये सुरू करण्यात आलेल्या सवेरा कार्यक्रमाचे उद्दिष्ट काय आहे? उत्तर स्तनाचा कर्करोग लवकर ओळखणे आणि प्रतिबंध करणे। धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा।